जालना जिल्ह्यामध्ये तब्बल 318 वर्षानंतर जालना जिल्ह्यातील नागरिक श्री संत मुक्ताईंच्या पालखीचा हा उत्सव करतायत। मोठा भक्तिमय वातावरण जालन्याच्या JS महाविद्यालयावरती झालेला आहे। सर्वच लोकप्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले। मात्र हे दोन व्यक्ती असे आहेत की ज्यांनी ह्या सगळ्या रिंगण सोहळ्याचे आयोजन केलं, तयारी केलं। गेल्या 8 ते 10 दिवसापासून हे दोघे देखील या रिंगण सोहळ्याच्या तयारीसाठी होते। सर, प्रशासनाकडून तुमच्यावर जबाबदारी देण्यात आली होती रिंगण सोहळ्याची। आजचं वातावरण बघून काय वाटतं? वारकऱ्यांचं भक्तिमय वातावरण होत आहे। हा प्रथमच रिंगण सोहळा होत असल्याबद्दल सर्व वारकरी बंधूंना माझ्या शुभेच्छा। 8 दिवसात जी मेहनत केली तिचा चीज होताना दिसतंय का? हो, नक्कीच। गेले 8 दिवस झाला आम्ही जे करतोय त्याची आज मेहनत खरं तर ठीक आलं असं आज मनापासून वाटतंय। महाराज, खरं तर तुम्ही दोघे जण मैदान बघणं असेल, सेवा असेल, हे सर्व 8 दिवसापासून तयारी करत होतात। आज हे सगळा सोहळा बघताना काय वाटतंय? खरं तर एक वाक्य बोलावं वाटण, सगळेजण म्हणा आदि शक्ती मुक्ताबाई की। कारण की आज मला माझ्या जालनेकरांना फार मोठा आनंदाचा क्षण आहे। या आनंदाच्या क्षणासाठी मी आमचे सर्व शासकीय अधिकारी, शासकीय प्रशासन असेल, शासकीय सर्व अधिकारी सर्व सज्ज झालेलो आहोत आणि आम्हाला आज काम केल्याचं फळ भेटतंय। आम्हाला एवढा आनंद वाटतोय। ऐतिहासिक क्षणामध्ये आम्ही सर्व आई साहेबांच्या सेवेत आहोत याचा अभिमान, याचा करीन अभिमान करीन आपुले जतन, एवढंच बोलून आई साहेबांनी आम्हाला असंच देह पडेपर्यंत सेवा करून घ्यावं हीच इच्छा। नक्कीच आपण जर पाहिलं तर जालन्याच्या JS मैदानावरती हा सोहळा होतोय आणि गेल्या 8 दिवसापासून प्रशासनातील एक अधिकारी आणि एक महाराज हे दोघे जण सातत्यानं तयारी या सोहळ्याची करत होते आणि त्याचाच भाग म्हणून आपण जर पाहिलं तर हा भक्तिमय सोहळा वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोठ्या संख्येनं जालना जिल्ह्यातील नागरिक हा सोहळा बघण्यासाठी दाखल झालेले आहे। वारकरी मोठ्या संख्येनं रिंगण सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि हा सगळा भक्तिमय सोहळा जालना शहरामध्ये पहिल्यांदा होतोय। त्याच्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांना देखील उत्सुकता कायम होती आणि आता रिंगण सोहळा जो आहे त्याचा हा रिंगण सोहळ्याचा रिंगण सोहळा जो आपण बघतोय यासाठी अनेक अधिकारी, कर्मचारी, प्रशासनातल्या लोकांनी बऱ्याच दिवसापासून मेहनत घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच परिणाम आज रिंगण सोहळा जो आहे तो संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतो। अक्षय शिंदे, साम TV न्यूज, जालना।